की आता त्यांची इच्छा होत नाही आहे, एकदम छान आहे, प्रगती आहे. म्हणजे इथे आल्यानंतर मला असं वाटलं खरोखर काहीतरी चांगल्या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे आणि एकदम मस्त असंच चांगलं राहावं त्यांनी. हो, त्याने परमनंट असं व्हायचं आहे. आता याच्यात काय बदलाव झाला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला नीट राहायचं आहे, आपली फॅमिली जे लहान पोरं आहे आपली, है ना, आणि फिनान्शियली परिस्थिती पण एवढी चांगली आहे की तुम्ही काही नाही केलं चालेल असं काही नाही आहे. तुम्हाला तुम्ही साहेब जे तुम्हाला बात करता म्हणजे भाऊ ते पण त्यांची पण लिमिट आहे, लक्षात ठेवा. ते पण काही दिवस करू शकतात, नंतर मग त्यांना पण त्यांची पण फॅमिली आहे. तर आपण असं परमनंट विचार करू नका आपले भाऊ आपल्या मदत करतील, तसं होणार नाही. आणि आपण ती अपेक्षा पण होऊ नये. ते करतात, ते देवाची कृपा आहे, एवढ्याचे तुमचे आशीर्वाद आहे. अदरवाईज त्यांना पण त्यांची फॅमिली लाईफ आहे, है ना. तर आता ते तुम्हाला एक मोका दिला, चान्स दिला आहे, तर तुम्ही त्यातनं बाहेर निघाला आहे. आता जसे तुझी बायको खुश आहे तुमची, तसं सगळ्या खुश राहण्यासाठी तुम्ही करू नका, पण तुम्ही नीट राहा, त्यामुळे ते सगळे खुश राहतील ऑटोमॅटिकली. तुम्ही परत ते काय चुकीची पाऊल उचलू नका, आणि त्यामुळे सगळं घर आनंदीत राहील. आपण जो पोराच्या पण बघा चेहरा आणि मी जो पहिले बघितला त्या चेहरा, त्यात खूप फरक आहे.